दादा बघ, तू अजून काकाची रिएक्शन घेतली नाही, पण तुझ्या आधी मी रिएक्शन घेतली काका. प्लीज सबस्क्राईब नाही करत तुम्ही. आणि नातं जरा वेगळं यार. हे तर सॉरी, मला हा वाटलं माझा ये कुछ बडा करेंगे और मेरे को ज़्यादा प्रॉब्लेम. मंडळी माझ्या स्वतःची तारंबळ उडाली, कारण नाही मला माहिती इकडचं काय. मंडळी, तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे CNG ब्लॉग. CNG बोलतो क्रिएटर निखिल गांगुर्डे. जास्त टाइमपास न करता डायरेक्ट मुद्द्यावर येऊ. थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आजचा ब्लॉग कशावर आहे. तर या मागची स्टोरी मी तुम्हाला सांगतो. करण दादाला मी खरंच माझा ऍक्टिंगचा गुरु मानतो. मी खूप त्याला माझं इन्स्पिरेशन मानतो आणि खरंच खूप म्हणजे खूप वेगळं नातं आहे आमच्या दोघांचं. माझी खूप इच्छा होती की गुरुपौर्णिमेच्या दिवशी दादाला जाऊन तिकडे गुरुपौर्णिमेचं विश करावं. तर शक्य नाही झालं ते, कारण खूप जणांकडे ट्राय केलं. दादाचा ॲड्रेस पण मला काय भेटला नाही, त्यामुळे उदास होतो खूप. आणि गुरुपौर्णिमेची पण रील शूट केली होती, पण ती पण काय व्यवस्थित झाली नाही, डिलीट केली. तर त्याचं दुसऱ्या दिवशी शूट करायचं होतं, पण पावसाने इतका पाऊस की त्या पावसामुळे ती रील पण कॅन्सल झाली. त्यामुळे मी उदास होतो. पण ते बोलतात ना, अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है. तसंच काहीतरी माझ्यासोबत झालं आणि फोकस इंडियन दादाचा म्हणजे आपल्या करण दादाचा मला मेसेज आला की आज मुंबईला 21 तारखेला एका मॉलमध्ये त्याचा नवीन मूवी आहे, मराठी मूवी, पहिला मराठी मूवी 1, 2, 3, 4 तो मी त्याच्यासोबत जाऊन बघणार आहे आणि एक छोटासा मीटअप होणार आहे. तर खरंच यावरून जास्त मोठं गिफ्ट काय असेल माझ्यासाठी गुरुपौर्णिमेचं. इतका छान दिवस गुरुपौर्णिमा आणि माझ्या गुरुसोबतच मी त्याचाच पहिला मराठी मूवी बघणार आहे आणि त्याच्यासोबत टाइम थोडा घालवणार आहे. तर खूप छान वाटते. मी लास्टला बोलतो नेहमी, पण आता मी पहिल्यांदाच बोलायला सुरुवात केली. ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. यार तुम्ही बघता पण सबस्क्राईब करत नाही ना, ते थोडंसं कुठेतरी वाईट वाटतं. आणि सगळे माझ्या केसांबद्दल बोलत राहतात की फार केस वाढले. माझी मम्मीने पण मला काल खूप रिक्वेस्ट केली की काप. ती आज बोलली, जर तू आज केस कापून घरात नाही आला तर तुला घरात घेणार नाही. तर आज अलविदा बालो, केस कापून टाकावं लागणार आहे. तर आता मी निघालो पहिला सॅलूनमध्ये, थोडीशी दाढी करूया, कारण खूप जंगली वाटते मी. व्यवस्थित केस सेट करूया, पहिल्यासारखा लुक, आणि जाऊया पुढे. तोपर्यंत बाय बाय. मंडळी, हा माझा बार्बर आहे. जर इतर ते काही नाही, मी केस कापायला मी याच्याकडे देतो कधी पण. युनिक लुक सलून, कट होतील केस. तर मंडळी, केस कापून झालेले आहेत आणि हा आहे माझा नवीन लुक. आणि इतका प्रचंड पाऊस चालू आहे, खतरनाक, खूप हवा झाली आहे, त्यामुळे इतके सांभाळायला लागते. आणि कसं वाटतं माझा लुक कमेंटमध्ये नक्की सांगा. आता पटापट घरी जाऊया आणि निघूया. चला बाय बाय. तर मंडळी, झालोय रेडी, आता निघतो लगेच ठाण्याला. आणि खूप असं कधी पोचतोय असं झालंय. लवकर जातो आणि लवकर पटापट निघतो. आणि खूप पाऊस चालू आहे, ट्रेन पण खूप लेट आहे. तर म्हणून त्यासाठी मी 2 तास आधीच निघतोय. आपण तिथे वेळेवर पोहोचायला पाहिजे, बस, बाकी दुसरं काय नाही. टाइम इज मोस्ट इम्पॉर्टंट. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये, मतलब कुछ भी. मंडळी, मी पोचलो बदलापूर स्टेशनला आणि आता ट्रेनची वाट बघतोय. 4 वाजताची ट्रेन आहे. बघू आता कधी येते ट्रेन आणि निघूया पुढे. मंडळी, मी ठाण्याला तर पोचलोय. आज आहे, माझा आवाज थोडा कमीच असेल. ठाण्याला उतरलोय, पण इकडे रिक्षाची खूप बोंबाबोंब आहे. रिक्षाला खूप डायरेक्ट डबल टिबल भाडं घेतात ते लोक. आता मी शेअरिंगची वाट बघते, माझ्या रिक्षामधून कोणच नाही. बघू आता, वाट बघू थोड्या वेळ काय होतं आणि मग बघूया काय करायचं. शेअरिंगच परवडेल, डायरेक्ट तर परवडणार नाही आपल्याला, खूप भाडं आहे बाबा. मंडळी, पोचलो आपण विव्याना मॉलला. आणि ठाणा खूप सुंदर आहे, पण ठाण्याचे जे रिक्षावाले आहेत ते खूप डेंजर आहेत. काय काय खतरनाक आहे, काय काय खूप चांगले. तर मला डायरेक्ट सांगत होते की 200 रुपये होतील. पण हे जे दादा आहेत, दादा इकडे बघा, नाव काय तुमचं? मनोज जाधव यांनी मला शेअरिंग म्हणजे सांगितलं की शेअरिंग आहे आणि 60 रुपयात आपण पोचलोय. तर थँक्यू सो मच दादा. चला थँक्यू. चला जाऊया, पाऊस चालू आहे मंडळी. चला आता, थँक्यू. तर
तर मंडळी पोचलो आपण विगाना मॉलमध्ये आणि त्या दादाला गोसावी दादाला भेटायचं आहे, त्याला भेटू आणि बघू पुढे आता काय काय होतं. चलो बाय बाय. मंडळी माझ्या स्वतःची तारंबळ उडाली, कारण नाही मला माहिती इकडचं काय. तर कधी पण आलो मित्रांसोबत आलो, त्यांच्या भरोश्यावर आलो आहे, त्यामुळे एकटं फिरणं खूप गरजेचं आहे हे मला कळालं आहे. आणि आता शोधूया मूवी स्क्रीनिंग कुठे. इकडे बसणार आहोत आज आपण आणि हा इथून मॉलचा व्ह्यू. मंडळी आपल्याला ओमकार गोसावी दादा भेटला आहे, तर जाऊन त्याच्याकडून तिकीट कलेक्ट करूया लगेच. भेटूया. हाय दादा. एक नंबर दादा, खूप हसतो कटतर ना. काय झालं तुझ्याकडून तिकीट कलेक्ट करा. किती आहे तुझे? तर मंडळी मी पोचले विगाना मॉलला आणि इकडे येण्याचं कारण असं आहे की आपल्या फोकस इंडियन दादा म्हणजेच आपला करण दादा, त्याचा पहिला मराठी मूवी 1, 2, 3, 4 त्याच्या प्रीमियरसाठी मला इन्व्हाइट केलं होतं आणि मी पोचलो. तर आता थोड्याच वेळात दादा येईल आणि मूवीचा स्टार्ट होणारच आहे त्याच्या टायमाला. तर पटापट आपण बघूया मूवी कसा आहे आणि दादाला भेटूया. आणि आज गुरुपौर्णिमा आणि माझ्या ॲक्टिंगचा गुरु माझा करण दादा. तर आज इतकी छान संधी, माझ्या आयुष्यातला इतका सुंदर दिवस की गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी माझ्या गुरुला भेटणार आहे. सो खूप असं मन भरून आलं आहे, पण मला रडायला कधी येत नाही, तर त्यामुळे भेटूया दादाला. मंडळी करण दादाचे आई वडील. तर काका मला सांगा मूवीबद्दल तुम्हाला काय बोलू असं वाटतं? काय म्हटलं, पहिली गोष्ट अभिमान वाटलाच आणि त्याच्या ह्या स्वतःच्या प्रयत्नाने जे काय त्यांनी मूवीला दिलं आहे कळलं का, त्यांनी सार्थक केलं. मी तर म्हणजे जिओ सिनेमाची जी टीम आहे, प्रोडक्शन आहे, त्याला पूर्णपणे त्यांनी काय म्हणतात ते तिचा सहभाग त्यांनी उत्कृष्टपणे त्याच्यात मांडला तरी फारच छान. बस का की तुम्हाला काय वाटतं दादाबद्दल? दादाचं काय, दादा माझा मुलगा आहे, मला त्याचा अभिमान आहे की ते आज जो काय करतं आहे, पण त्याच्या मागची मेहनत मी बघितलेली आहे, त्यामुळे त्या मेहनतीचं त्यांनी सार्थक केलं, सार्थक झालं असं मी म्हणेन. कारण लोकांनी पण त्याची मेहनत ओळखली असं मी समजेन. एवढा चांगला ब्रँड जो काय निपुण धर्माधिकारी म्हणजे निखिल साने, आपली नंतर वरुण नार्वेकर, ही जी टीम आहे ह्यांनी त्याची जी काय कॅपॅबिलिटी होती ती शोधली आणि त्याला प्रमोट केलं. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि अशीच त्याला उत्तरोत्तर प्रगती मिळणारच आहे. नो इश्यू. छान छान. दादा बघ, तू अजून काकाची रिॲक्शन घेतली नाही, पण तुझ्या आधी मी रिॲक्शन घेतली काका. सो खरंच किती किती मस्त वाटतं की दादाबद्दल इतकं छान भेटून बरं वाटलं. आणि सगळ्यांचे लाडके आपले बेल्टमॅन, सगळे काकांना बेल्टमॅन म्हणून ओळखतो. तर थँक्यू सो मच. माझा मित्र चंचलमन विनय जाधव माझ्यावर खूप नाराज होता. त्याचं कारण त्याने मला अजून सांगितलं नाही, पण तो पण आला आहे आपल्या ब्लॉगमध्ये. त्याचं खूप स्वागत. मला बरोबर माहीत होतं की हा येणार, मी येणार म्हणजे मी पोचणार म्हणजे पोचणार. आणि विनीत बन्सल, आय मिस यू ब्रो. तुला अरे हंसू नको नाही बिचाराला. मैं वो बात करेगा वो करण दादा के साथ की तेरे को क्यों नहीं बोला ऐसा. पर करणला विचारला, पण तो मला बोलला की करण दादा मला नावाने ओळखतो. तो मला नावाने ओळखतो, तर ठीक आहे मी विचारतो त्याला. आणि चल मिस यू ब्रो. भाई मंडळी, एवढा मोठा वॉशरूम पहिल्यांदा बघितला रे मी. लईच याच्यापेक्षा मोठा वॉशरूम आहे. एअरपोर्टचं तर गेलो नाही, एअरपोर्टची तर बाहेरच गेली होती, पण हा जरा जास्तच मोठा होता. नाही, वॉशरूम मोठा असो किंवा छोटा असो, काम तर एकच करायचं. आणि तिथे एक मुलगी रडत होती, तर मी जस्ट त्याला विचारतोय की ती मुलगी रडते. हा बोलते ती मम्मी हरवली असेल. एवढ्या मोठ्या मुलीची मम्मी कशी हरवेल? मोठ्या मुलीकडे लक्ष नको देऊ. इकडे आता तिकीट दाखवूया आणि जाऊया आतमध्ये, बघूया मूवी. स्क्रीन 10. ओ भाई अरे भाई बुलबुलासारखं वाटते. हाय गाईज. मला जुगाड झाला का? आणि आपल्या दादाचा फोटो पुढंच लागलाय कडक. स्क्रीन 10. चला 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 चला. हे इथेच चले, चालू आलं. चल चल दादा, मूवी बघतो आम्ही लगेच. चल बाय. पैसे मिळत आहेत आणि आई बोलली होती की पैशाला कधी नाही म्हणायचं. सेक्स करण्या पलीकडे तू काय केलंस?
मी निदान ते तरी केलं ना. बरोबर आहे. हा, अरे इतकी मोठी फॅमिली असते का? इतका मोठा व्हॉट्सअपचा ग्रुप असतो. कसा वाटला? एक नंबर. कॅप्टन ऑफ द शिप वरुण नार्वेकर, डिरेक्टर. यांची शिप आहे निखिल साने, जिओ स्टुडिओज मध्ये. बाकीचे ऍक्टर आमचे दुसऱ्या थिएटर्स वगैरे मध्ये आहेत. बट खूप खूप धन्यवाद तुम्ही सगळे आल्याबद्दल. मला माहिती आहे बाहेर पाऊस वगैरे आणि तरी तुम्ही एवढा वेळ वगैरे काढून आले. खूप धन्यवाद. लोकांपर्यंत प्लीज पसरवा आणि लोकांना सांगा की प्लीज हा चित्रपट बघा. एंट्री केली आहे 10 वर्षानंतर, मुरंबा नंतर. सर्वांनी मुरंबा डेफिनेटली बघितला असेल. सो प्लीज जाऊन सांगा. आणि काय बोलायचं जसं करण म्हणाला, मला जे काही आवडलं असेल फिल्मबद्दल त्याच्याबद्दल डेफिनेटली सोशल मीडियावर लिहा, जेणेकरून ती फिल्म अजून अजून लोकांपर्यंत पोहोचेल आणि जेणेकरून अजून जास्त लोक थिएटरमध्ये येतील फिल्म बघायला. सो थँक्यू सो मच. मला एवढंच वाटतं, आम्ही इतकी वर्ष म्हणजे रणजित गुगळे आमचे निर्माते आहेत, केयूर पण आहेत. या दोघांनी काय अनेक प्रोड्यूस केले आहेत आणि नेहमी असं वाटत असतंच की नवीन नवीन चेहरे आणि नवीन नवीन लोक यावे. सो ॲक्च्युली निपुण आणि वरुणचं क्रेडिट आहे की त्यांनी 2 वर्षापूर्वी असं ठरवलं आणि सुचवलं की करणला या सिनेमात घेऊया. सो ह्यांच्या क्रेडिटमुळे आज एका नव्या ॲक्टरची आणि होपफुली नव्या स्टारची मराठीमध्ये एंट्री झाली आणि असंच आउटस्टँडिंग काम यापुढे आपण करत राहूया. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. लव्ह यू करंदा. आपण एक सेल्फी काढूया. मंडळी, मूवी तर बघून झालाय. सुपर मूवी आहे. आता वेळ आली आहे दादाला भेटायची. तर खूप गर्दी. तर आम्ही विचार करतोय की लास्टला दादाला भेटू, कारण मला थोडंसं दादासोबत बोलायचं पण आहे. तर त्यामुळे भेटू. आणि असा चान्स परत कधी येत नाही. खूप कमी लोक असतात, भाग्यवान आमच्यासारखे. सो आज आपला मुंबईचा प्रीमियर झालेला आहे, स्पेसिफिकली ठाण्यामध्ये. आणि ऑरेंजेस गँग आली जे बोलवते की ऑरेंजेस गँग सो आपण फोटो नाही काढतो, व्हिडिओ काढतो. सो आता हे प्रत्येकजण रिव्ह्यू देणार. पण शुभमनी नीट बघितला सांगेल. मी घाटकोपरवरून पावसात भर पावसात थोडा लेट झाला, जास्त नाही, 10-15 मिनटं लेट झाला. पण तरीही मला मूवी कळला. म्हणजे बघा, मी परत जाऊन बघणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, 10 वर्षानंतर वरुण नार्वेकरांचा मुरंबा नंतर 1, 2, 3, 4 हा सिनेमा आलेला आहे. आणि जेवढा प्रेम तुम्ही मुरंबाला दिलं तेवढंच प्रेम 1, 2, 3, 4ला पण द्या. आणि स्पेसिफिकली द्या, कारण ऑरेंज ज्यूस गँगमधला करण सोनावणे म्हणजेच फोकस्ड इंडियन हा मनुष्य ह्या स्क्रीनवरून 70 mm वर गेलेला आहे. आणि असेच बाकीचे 5 पण जातील अशीही आम्हाला लवकर म्हणजे असं वाटतंय जातील. फिल्ममध्ये करणचं काम जसं करण नेहमीच करतो तसंच केलंय. डिफरंट असं आहे की बघा, कसं असतं 30 सेकंदात कॅरेक्टर पकडणं खूप सोपं असतं, पण या थ्रू आउट द फिल्म करणनी त्याचं कॅरेक्टर पकडलेलं आहे असं मला. याला 10 मिनिटं हा उशिरा पोहोचला, मला शेवटची 10 मिनिटं बघायला मिळाली. पण ओव्हरऑल ऑफकोर्स मी परत बघिन पूर्ण फिल्म. पण जेवढा लुक अँड फील आहे फिल्मचं खूप फ्रेश वाटलं मला. अगेन मुरंबा नंतर जशी मुरंबा एक फ्रेश लुक वाईज सुद्धा फ्रेश फिल्म होती. कारण पण खूप छान दिसतोय फिल्ममध्ये, ट्रेलरमध्ये सगळीकडे. आणि निपुण जो माझा पण खूप आवडता की लाडका मित्र आहे तो आणि करण हा कॉम्बिनेशन मी कधी इमॅजिन केला नव्हता. पण या फिल्ममध्ये ते सगळ्यात जास्त एक्साइटिंग होणार आहे. आणि फिल्म बघितल्यानंतर मला कळलं ॲक्च्युली काय मजा आली आहे. बरं वाटतं की प्राऊड फील. सगळ्यांचं
झालं, सेमच होतं माझं पण हो मग आणि सगळ्यांनी जाऊन ही फिल्म बघा तुमची इच्छा. आणि ऍक्टिंग म्हणजे काय चॅलेंजिंग रोल होता आहे. नाही इमोशनल मंडळी. तुम्हाला खरंच सांगतो मी 2-3 दिवसापासून प्रयत्न करतोय की दादाचा ॲड्रेस मला सापडावा, कारण मी दादाला खरंच माझा गुरु माझा देव मानतो. आणि आज माझी इतकी इच्छा होती की सकाळ दादा इमोशनल मी खरंच सगळ्यांना मी कॉल केले की मला दादाचा ॲड्रेस मिळेल का, पण माझ्याकडून ते शक्य नाही झालं. आणि मला पण असं वाटलं काहीतरी नसेल देवाच्या मनात तर जाऊ द्या. पण काल रात्री दादाचा मला मेसेज आला की मूवीला यायचं आहे असं. तर आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने असं वाटतं की माझा गुरु आज खरंच मला भेटलाय. तर दादा नेहमी तू नका करू, आज मला प्लीज मला आशीर्वाद दे माझ्या एका गुरुच्या करते. मी तुला खरंच म्हणजे मी नाही सांगू शकत की काय माझ्यासाठी खूप खास आहे. पहिली गोष्ट तर मी एवढंच सांगेन, असा गुरु ठेवू नका आयुष्यात. नाही कारण हा गुरु लेट उठतो लेट पोचतो, चालेल सगळीकडे सगळ्या डेंजर कार्यक्रम यायचा. बट थँक्यू, खूप बरं वाटतं बाई. याला मी कधीपासून ओळखतोय. मला वाटतं आम्ही भेटलो क्रिएटर्स डेला, पहिल्यांदा क्रिएटर्स डेला भेटलो. आणि त्याच्यानंतर सोशल हा एवढा सपोर्ट करतो ना इंस्टाग्रामवर, यूट्यूब आता ब्लॉग्स चालू आहेत, एवढं सपोर्ट आहे ना. म्हणजे मगाचा आपला जो म्हणजे सॉरी मला हा वाटलं माझा ब्लॉग बट हा भाई जेन्युइन सपोर्ट आहे. आणि या जेन्युइन सपोर्टसाठी मला पर्सनली असं वाटतं मेहनत केली पाहिजे. बिकॉज ही लोक एवढी एक्सपेक्ट करत असतात माझ्याकडून, तर मला असं वाटतं भाई इनको आपण डाउन नहीं करा सकते, इनको अपने को खुश रखने का, इनको अपने को प्राउड फील कराने का, और इनको इंस्पिरेशन मिलेगा, ये कुछ बड़ा करेंगे और मेरे को ज़्यादा प्राउड होगा. हेच करायचं आहे. आणि सबस्क्राईब करून टाका प्लीज. सबस्क्राईब नाही करत तुम्ही, सगळ्यांना करा, याला पण करा, मला पण करा, कॅमेराच्या मागच्याला करा, सर्वांना करा, मला पण करा. मला एक छोटासा आशीर्वाद आहे. आज गुरुपौर्णिमा काय असेल काही मला आशीर्वाद कसा असतो मला नाही माहिती बरे. आशीर्वाद काय असतो? मी खरंच गेली आज खूप सर्च केलं मी सगळ्यांना घरी मेसेज केलं तुला मी. मला दादाचा ॲड्रेस कुठून तरी पाहिजे पण नाही शक्य. ॲड्रेसपेक्षा फिल्म पण बघितली, भेट पण झाली, गुरु पण. खूप विषय तोच असतो ना, बिलीव्ह इन मॅजिकचा विषयच आपला तो आहे की जेवढं तुम्ही त्याच्या मागे लागाल ना, तुम्हाला नंतर नाही कळणार की अचानक तुमच्या ते मागे हा बोलवता ह्याला घरचा ॲड्रेस पाहिजे, पण डायरेक्ट ह्याला मी इन्व्हाइटच दिला, डायरेक्ट इथंच भेटलो. यापेक्षा मोठं गिफ्ट काही नाही. हे बेस्ट हे खरं बिलीव्ह इन मॅजिक, हे खरं बिलीव्ह इन. आणि नातं जरा वेगळं आहे यार. हे तर खतरनाक. फोटो घे. मंडळी खूप म्हणजे खूप असं भरून आलंय. आता मी घरी जाऊन तुमच्याशी बोलतो, कारण इथे मॉल आहे, आवाज जास्त येत नाही, बरोबर क्लिअर आवाज येत नाही. तर मी घरी जाऊन बोलतो. बाकी खूप मस्त वाटते. भेटूया घरी जाऊन बोलतो. इकडे बाई एखादी स्त्री पागल होईल ती साडी बघून. मी सिरियसली पागल झालोय, माझे डोळे चमकतात बघून. असं सांगतो बायकोला इकडे आणू नका सोबत, कारण आम्ही पुरुष पागल होऊ शकतो, तर भाई काय चीज आहे तिथं फुल पागल होईल. काय साडी होती पाहिजे, काय साडी होती यार, कडक यार आपली. हे बघा आळशी माणसं, यांना चालायचा कंटाळा. आळशी माणसं ढेऱ्या बघून ठेवतात. मॉल आपला छान एक्सप्लोर करून झालाय. आणि काय कार्टून, अजून एक कार्टून दाखवतो थांबा. अरे पण जर गाडी खेळायची तर घरी जा ना. का गाडी खेळायची जागा आहे का? हे आम्ही लहानपणी खेळलो यार, गाडी. ही जी ट्रेन आता बघितली ना, त्याच्यात लहान पोरं बसतात ठीक आहे, मोठी माणसं पण बसतात, 1-1, 2-2. त्याचं रिझन असं आहे की काय बोलतात ते, पैसा बोलता आहे, हे पैसा बोल. हे इकडे चालतच नाही आपण, हे खाली जायचं. भाई मॉल इतका मोठा आहे ना, मी तर पहिल्यांदा आलो, शपथ मी पहिल्यांदा आलोय. काय घेतलं नाही, एवढंच आपलं नाही बाबा, पण खतरनाक लय मोठा मॉल आहे. तर चला जाऊया पुढे. कोणत्या मुली जर माझा ब्लॉग बघत असेल आणि जर तुम्हाला हे पाहिजे असेल तर मला नका DM करू, तुमच्या बॉयफ्रेंडला DM करा, तो घेऊन येईल.
आणि बॉयफ्रेंडला विचारा की त्याला शेडमध्ये किंवा कलरमध्ये फरक केवढा असतो ते माहिती आहे बरोबर. इकडे बस पण आहे, इथे नुसतं गाड्याच नाही खेळत, बस पण खेळतात, दाखवतो तुम्हाला. मंडळी बाहेर कुठून जायचं ते रस्ता आम्हाला सापडत नाही. आम्ही शोधतो इकडे तिकडे शोधतोय, पण आता सापडलाय रस्ता. बस बघा, आता हे लोक बसमध्ये बसणार आणि अख्खा मॉल बोललेलो होतो की या अशा गोष्टींचा फायदा लहान पोरांना असतो, पण लहान पोरांसोबत जे मोठी माणसं बसतात आणि ते फायदा उचलतात ते बघा. हे बघा, लाज नाही याला, लाज मोठ्या माणसांना पण मजा घ्यायची असते या वयात. तर मंडळी एक्झिट भेटलाय, आता फायनली एक्झिट मारूया, आपल्याला फायनली भेटलाय. जाऊ चला, बाय काका. आता पकडूया रिक्षा. पाऊस नाहीये, पाऊस थांबलाय. मी छत्री आणलेली नाहीये. रिक्षा पकडूया आणि जाऊया पुढे. चला बाय बाय. मी तुम्हाला मगाशी पण हे बोललो ना, आता पण बोलतोय की ठाणा सिटी खरंच खूप छान आहे, पण इकडे रिक्षाची खूप बोंब आहे यार. आमच्या इथे जर रिक्षा असं नॉर्मल जरी उभं राहिलं ना, बदलापूरला तरी बोलतो भाई कुठे जायचंय. इथे इतक्या जणांना हात देतो, एक जण थांबायला तयार नाही. त्याला विचारलं ठाणा स्टेशन, बोलतो नाही जायगा. आता बघू अजून एक आलं. अरे नाहीच बोलतो ना डायरेक्ट ठाणा स्टेशन. भाई इज्जतच नाही आपल्याला कुठंच म्हणजे ठाण्यामध्ये इज्जतच नाही. कोणी आहे का ठाणा स्टेशन, कोणी आहे का? आले भाऊ, फायनली रिक्षा भेटली, सीट पण आले. चलूया पुढे. मंडळी, काल रात्री घरी यायला खूप लेट झालं, 12:30 वाजले असेल. त्यामुळे जेवलो आणि लगेच झोपलो. शेवटचा टेक्का घेतला नाही. पण कालचा दिवस इतका छान गेला माझ्यासाठी की खरंच गुरुपौर्णिमेचं मला इतकं छान गिफ्ट मिळालं. आणि दादा माझ्याबद्दल इतकं छान छान बोलला, तुम्ही बघितलंच असेल. तर खूप म्हणजे खूप भारी वाटतंय आणि हे सगळं तुमच्यामुळे शक्य आहे. तर म्हणजे मी नाही सांगू शकत, मला खूप भारी वाटत होतं काल तर मला इतकं भरून आलं होतं. पण काय करू, माझ्या डोळ्यात कधी पाणी येत नाही. सो त्यामुळे झालं मस्त. निघताना मजा मस्ती केली विनीत आणि मी, आणि मग निघालो घरी. पण एवढं लक्षात ठेवा, जर तुम्ही ठाण्याला गेले ना तर रिक्षावाल्यांपासून खूप सावध राहा. काही रिक्षावाले खूप चांगले, पण काही रिक्षावाले खूप हरामखोर आहेत. तर त्यांच्या नादी नका लागू, जरा स्मार्ट बना. आणि आता राहिला प्रश्न मूवीबद्दल, तर खरंच मूवी तुम्ही बघायला जा. इतका सुंदर मूवी, एकदम एका सिरियस टॉपिकवर खूप डीपमध्ये जाऊन त्यांनी खूप छान विषय असा बाहेर काढला आहे, जो आजच्या जनरेशनसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर खरंच तुम्ही जाऊन पिक्चर नक्की बघा. आणि त्यात करण दादाची कॉमेडी एक नंबर. दादा काय कॉमेडी केली यार, आणि ॲक्टिंग तर जबरदस्त. खरंच यार, थँक्यू सो मच करण दादा. तिकडे मला खूप मदत केली. शिंदे दादा होता, ओमकार देसाई दादा, ओमकार शिंदे दादा तर खूप कॉमेडी आणि भारी वाटलं, खूप मस्त वाटलं. आणि बघू, जर दादाच्या ब्लॉगमध्ये आपण दिसलो तर मी तुम्हाला शेअर करेन. जर ब्लॉग आवडला तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.